आजचा जो कार्यक्रम आहे योग आरोग्य आघाडीने आयोजित केला आहे। या कार्यक्रमात आलेले योग आघाडीचे अध्यक्ष कागदे साहेब, मोरे साहेब, डी घाडगे, त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असणारे सर्व आमचे मान्यवर व सर्व आरपीआयचे कार्यकर्ते, मला शासनाने आयोगावर नेमणूक केली आहे। आता ही आयोग म्हणजे काय हे सगळ्यात मी पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे। ज्यावेळेस बाबासाहेबांनी घटना लिहिली त्यावेळेस 338 कलमानुसार आयोगाची स्थापना झालेली आहे आणि या आयोगामध्ये प्रत्येक SC/STच्या माणसाला एक अधिकार दिलेला आहे आणि कवच कुंडल दिलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीवर जो भाता आहे त्या भात्यामध्ये एक अस्त्र दिलेलं आहे आणि त्या अस्त्रामध्ये अट्रॉसिटी हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याचा योग्य तो उपयोग पण केला पाहिजे। मी आता ज्या गावामध्ये जाऊन आलो त्या गावामध्ये मातंग समाजाच्या लोकांची घरं पाडलेली होती, तर मी पोलिसांना तशा इन्स्ट्रक्शन दिल्या की सर्वप्रथम तिथल्या सरपंचावर अट्रॉसिटी लावा, कारण काय की त्या माणसाचं पुनर्वसन होईपर्यंत त्याचं घर पाडणं हा सर्वप्रथम गुन्हा आहे आणि दुसरं असं की तो SC/STचा आहे। आज त्यांची पावसामध्ये सुद्धा वाईट अवस्था आहे आणि ही अट्रॉसिटी जर झाली तर पुढे कोणताही माणूस दुसऱ्यांची घरं पाडायचे किंवा SC/ST घरं पाडायचा प्रयत्न करणार नाही आणि आयोगाने जो अधिकार मला दिलाय तो मी वापरलाच पाहिजे। त्याचं कारण असं आहे की जी सर्व मंडळी समोर तुम्ही बसलेला आहात हे पद मिळावं असून मला असं वाटतं की मी तुमचा पालक झालेला आहे आणि कुठल्याही पाल्याला त्रास होईल असं त्यांनी म्हणजे कुठल्याही पालकाला वाटत नाही। आज लातूरचा जो महत्त्वाचा प्रॉब्लेम होता एक अर्चना वाघमारे, तिथे सुद्धा आम्ही व्हिजिट केली आणि तिथे सुद्धा अट्रॉसिटी आम्ही लावायला सांगितली। कुठलाही लहानसा प्रॉब्लेम झाला तरी मी त्या गावात जातो आणि तिथे ॲक्शन घ्यायला सांगतो। महाराष्ट्रामध्ये जे अट्रॉसिटीचं प्रमाण आहे ते फक्त 5.5 आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथे जातीय सलोखा आहे। बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे की जातीभेद पाळायचा नाही। खरं तर आपण पण असं म्हणलं नाही पाहिजे की मी SC/STचा आहे, कारण आपण सुद्धा जबाबदार माणसं आहोत हा समाज चालवण्यासाठी। आपली सुद्धा एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पाळत असताना आपण स्वतःला कमी का लेखायचं? आपण सुद्धा जोपर्यंत सगळे एकत्र येत नाही तोपर्यंत या देशाचा उद्धार होणार नाहीये आणि सगळ्यांना समान हक्क दिलेले आहेत बाबासाहेबांनी। मग आपण आपल्याला कमी नाही लेखायचं। आपण स्वतः असं म्हटलं पाहिजे की नाही मी शिकेल, मी मोठा होईल। आता इथे बसणारे जे आमचे BB घाडगे आहेत, माझ्या थोरल्या भावासारखे आहेत, माझे मित्र आहेत, माझे मार्गदर्शक आहेत, ते DDM होते, ते आमच्या महाराष्ट्राचे प्रोग्रेसिव्हचे अध्यक्ष आहेत। मग ते त्या पोस्टपर्यंत का जाऊ शकले? ते शिकले म्हणून जाऊ शकले। पैसे कमवण्याकरता तुम्हाला शिकणं फार गरजेचं आहे। शिकलं तर तुम्हाला कायदे कळणार आहे, शिकलं तर तुम्हाला समाजात मान सन्मान मिळणार आहे, पैसा मिळणार आहे आणि यासाठी प्रत्येकाने शिकणं गरजेचं आहे आणि शिक्षणासाठी शासनाने तुम्हाला फॅसिलिटी दिलेलीच आहे, तिचा उपयोग करणं गरजेचं आहे। तुम्हाला कोणी आढळून आलं तर इथं संदेश भंडारीसारखी माणसं आहेत की जी समाजातील सतत कार्यरत असतात, मला तुम्ही फोन करा, मी तिथे डायरेक्ट येईल की तुम्हाला शैक्षणिक पुढे अडथळे आले तर। शासनाने जे आयोग नेमलेला आहे त्या तो पहिला म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी अनुसूचित जातीवर जे अन्याय होतात त्यासाठी हा आयोग आहे। माझ्यावर कुठल्याही शासनाचं बंधन नाही। मला आयोगाचा जो अध्यक्ष आहे तोच मला सूचना देऊ शकतो आणि त्यानंतर डायरेक्ट राष्ट्रपती, म्हणजे जर मी कुठलाही रिपोर्ट केला तर तो राष्ट्रपतीला सुद्धा करू शकतो मी डायरेक्ट। मग मला जर एवढे अधिकार आहेत तर मला तुमचा अन्याय दूर करण्यात मी सहज करू शकतो। मी आज समाज कल्याण अधिकारी होते त्यांना
सुद्धा तशा सूचना दिल्या की त्याच्यावर अॅट्रॉसिटी लावा म्हणून. आणि जर अॅट्रॉसिटी हा म्हणजे नुसते जातीचा शब्द वापरणं म्हणजे अॅट्रॉसिटी नाही आहे. हे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. तुमच्यावर होणारा सामाजिक अन्याय, तुमच्यावर होणारा आर्थिक अन्याय, तुमच्यावर होणारा शैक्षणिक अन्याय हा सुद्धा एक अॅट्रॉसिटीचा भाग आहे. तुम्ही घेतो जर तुम्हाला शैक्षणिक फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्या नाही किंवा एखाद्या SC/ST माणसाकडून जर फी घेतली तरी ती अॅट्रॉसिटी होऊ शकते. आणि प्रत्येकाने हे डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे. नुसतं मला जातीय शब्द वापरते, अरे ते सोडून द्या. आता तुम्ही सगळ्यात म्हणजे काय काय पुढं तुमच्यावर शैक्षणिक अन्याय होतात ते बघा, आर्थिक अन्याय होतात ते बघा, सामाजिक अन्याय होतात ते बघा. आणि हे जर आपण बघितले तरच आपण आपल्या लोकांची प्रगती करू शकू. आज सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्यातला शिकलेला माणूस हा दुसऱ्या माणसाला बरोबर घेत नाही. मी आता युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या एका कार्यक्रमात गेलो होतो. ऑल ओव्हर इंडियाचे 150 पदाधिकारी तिथे जमले आणि मग ते तक्रार करत होते की आमची कामं होत नाही. अरे म्हटलं वरच्या लेवलला कोण आहे? म्हणजे SC/STची माणसं आहे. मग SC/STची माणसं जर आपल्याला मदत करत नसतील तर मग खालची लोक कशी काम करणार? म्हणून त्याकरता आपला माणूस आपण पहिला बरोबर घेतला पाहिजे. आपण एकत्र आलो तर आपण काम करू शकतो, हे सगळ्यात लक्षात ठेवा. आणि आपण वर गेल्यावर आपला जो खाली माणूस आहे त्याला पण आपण वर ओढलं पाहिजे. आणि ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. सामाजिक जाणीव ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा घटक इथं आहे. युवकांनी तर सगळं, आम्ही आता माझे वय 55 झालं, गाडगे साहेब आता 1 वर्षांनी रिटायर होते. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो पण आम्ही आता ह्याच्या पुढे असं ॲक्टिव्ह पार्ट घेऊ शकणार नाही आहे कशामध्ये. तुम्हीच ही गोष्ट करणार आहात. आणि आजच्या युवकांनी हे सगळ्यात लक्षात ठेवलं पाहिजे की पहिलं घर हा एक सामाजिक घटक आहे लहानसा, त्यानंतर तुमची युनियन आहे, त्यानंतर मोठा समाज आहे. मग हे घडत असताना आपलं घर पहिलं घर बांधणं प्रत्येकाने सगळ्यात गरजेचं आहे. तुम्ही शिकलात तर तुम्हाला नोकरी मिळणार आहे. तुमच्या पहिल्या सामाजिक जबाबदारी ज्या आहेत त्या सगळ्यात पहिल्या पार पाडल्या पाहिजेत. कौटुंबिक जबाबदारी त्या पार पाडल्या पाहिजेत. आज आपली सुद्धा एखादी बहीण लग्नाची राहिलेली आहे, आपला धाकटा भाऊ शिकायचा राहिलेला आहे. मग हे करण्याकरता तुम्ही पहिले शिकलं पाहिजे, तुम्ही नोकरी मिळवली पाहिजे. माझे वडील 2 वर्षाचे असताना वारले. मला मी 24 वर्षाचा असताना ग्रॅज्युएट झालो. मला कॉल आला होता कर्नालचा MSc करण्यासाठी, पण मी ते टाळलं आणि पहिली नोकरी पकडली. कारण जर नोकरी काय, जोपर्यंत माणूस पैसे कमवत नाही तोपर्यंत त्याला सामाजिक जबाबदारीची जाणीव होत नाही. आणि जो पैसे कमवतो त्याला घरामध्ये मान राहतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. एखादा धाकटा भाऊ जर तुमचे पैसे चांगल्या ठिकाणी नोकरीला असेल तर आई त्याला पहिला डबा करून देते, तुमच्याकडे दुर्लक्ष करते. मग प्रत्येकाने ही जबाबदारी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या घरासाठी पहिलं आपण कमवलं पाहिजे. दुसरा आता महत्त्वाचा घटक यांनी सांगितला बँकेचा. मागच्या वेळेस मी बँकेच्या अधिकाऱ्यांना, आम्ही घाडगे साहेबांनी स्वतः दम दिलेला आहे की जर कोणी फायनान्स करणार नाही तर आम्ही त्याच्यावर अॅट्रॉसिटी लावू म्हणून. आणि घाडगे साहेबांना मी अशी विनंती करतो की पुढच्या मीटिंगमध्ये त्यांनी लीड बँकेचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलवावं आणि त्यांच्याशी आपण ही चर्चा करू. आणि जे स्वयंरोजगारासाठी किंवा वेगवेगळ्या संस्थेसाठी आपली जी लोक आहेत इलिजिबल आहेत त्यांना कसं लोन देता येईल या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करू. जर ते ऐकले नाही तर आपण कलेक्टरला त्यांच्यावर अॅट्रॉसिटी लावायला सांगू शकतो. आणि ती गोष्ट आपण 100% करू, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त युवकांना कसा स्वयंरोजगार मिळेल याची काळजी मी नक्की घेईन. यापुढे जर तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील तर संदेश भंडारीला तुम्ही कळवा. मी तुमच्यासाठी केव्हा इथं हजर आहे. मला साताऱ्यामध्ये कलेक्टरबरोबर मीटिंग आहे, त्यामुळे मी लवकर जाणार आहे. कारण माझे अध्यक्ष कागदे साहेबांना मी अशी विनंती करतो की मला जाण्यासाठी परमिशन द्यावी. मला इथं बोलवलं त्याबद्दल मी संदेश भंडारी व RPI लोक आघाडीचा आभारी आहे. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साताऱ्यामध्ये
महत्वपूर्ण बैठकीसाठी जाण्यासाठी त्यांनी सन्मान्य प्रदेशचे आमचे सन्मान्य शंकर माने आपल्या समोर या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील ते त्यांनी करावं अशी त्यांना